श्रावणातील मंगळवार आला की घरात कसं मंगलमय वातावरण निर्माण होतं. नववधूच्या हास्याने, फुगड्यांच्या तालाने आणि देवी गौरीच्या पूजनाने घरात प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होतं. याच मंगलमय मंगळागौरीच्या उद्देशाने आपण आज एक खास पारंपरिक पदार्थ करणार आहोत. तर हे खवय्यानो, मी सौमिल आणि आज आपण करतोय लाल भोपळ्याचे घारगे. तर लगेच साहित्य बघूया. तर त्यासाठी बेसन, जाडा रवा, वेलची पावडर, खसखस, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, लाल भोपळा आणि गूळ. तर आता आपण कृती बघूया. एका प्रेशर कुकरमध्ये आपल्याला भोपळा शिजवून घ्यायचा आधी. तर याच्यामध्ये आता भोपळा टाकायचा आपल्याला आणि गूळ. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आता कुकरच्या 4 शिट्ट्या पण झालेल्या आहेत. तर आपण हे काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपला भोपळा. तर आता भोपळा बारीक झालाय, तर आपण पीठ मळून घेऊया. एका परातीत तांदळाचं पीठ काढून घ्यायचंय, गव्हाचं पीठ आणि बेसन हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. त्यात थोडीशी आपल्याला वेलची पावडर टाकायची आणि किंचित मीठ. एकदा परत मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि हे जे आपण भोपळा वाटला होता ना, ते सगळं टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आणि याच्यातच आपल्याला पीठ पूर्ण मळायचं, घट्टसर पीठ मळून घ्यायचे. तर आता पीठ थंड झालंय, तर आपण रवा टाकून घ्यायचा. आणि पुन्हा एकदा आपलं घट्ट पीठ असं मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की एक 10-15 मिनिटं झाकून ठेवायचं पीठ. इकडे आपण तेल पण तापत ठेवलंय आणि पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. ते थापून आपल्याला यात सोडायचे. या गोळ्याला एका बाजूने आपल्याला खसखस पण लावायचे. तर त्याच्यात आपण तेलात सोडून घ्यायचे. सोडल्यावर लगेच वरती आले पाहिजेत. तेलाचं टेम्परेचर पण एकदम महत्त्वाचं आहे. बघा किती छान फुललेत. दोन्ही बाजूने चांगले असे तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. मंगळागौर स्पेशल लाल भोपळ्याचे घारगे रेडी आहेत. उद्या तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. पण लक्षात असू द्या, आरोग्यम धनसंपदा.